मित्रांनो, हा सगळा डाव 2-2.5 वर्षापासून सुरू होता का? फडणवीसांचा गेम आणि त्यात वजीर म्हणून राज ठाकरे, असा सवाल आता उघडपणे विचारला जातोय. हळूहळू उद्धव ठाकरे घेरले गेले असं चित्र समोर येत आहे. इतक्या काळात त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणताही कॉम्प्रोमाइज केला नाही. मग प्रश्न असा पडतो की फडणवीसांसोबत जुळवून घेणं शक्य नव्हतं का? अजित पवार आणि शरद पवार जसे एकमेकांना टाळी देऊन एकत्र आले, तसे उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकले नसते का? सगळं जुळून येऊ शकत होतं, पण उद्धव ठाकरे आपल्या शब्दावर ठाम राहिले. शिंदेंसोबत कॉम्प्रोमाइज नाहीच या तत्वावर त्यांनी पक्षाचं चिन्ह गेलं तरी लढणं सोडलं नाही. मोठी किंमत मोजूनही त्यांनी माघार घेतली नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीनं घेरणं सोपं नव्हतं. त्यामुळेच हा सगळा प्लॅन 2 ते 2.5 वर्षापूर्वीच आखला गेला का? राज ठाकरे प्लॅनिंगशीर मैदानात उतरवले गेले का? फडणवीसांचे वजीर म्हणून ते आधीच तयार होते का? प्रश्नावर प्रश्न उभे राहतात आणि या सगळ्याची खरी लिंक समजून घ्यायची असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज ठाकरे खरोखर फडणवीसांचे वजीर होते का? व्हिडिओचे दाखले पाहिल्यानंतर हा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर येतो. राज ठाकरेंसारखा राजकारणात प्रॅक्टिकल आणि चतुर नेता असा डाव खेळू शकतो, यात काहीच आश्चर्य नाही. पण वास्तव हे आहे की या सगळ्या प्रक्रियेत उद्धव ठाकरे राज यांच्या मागे अधिक वाहून गेले. युतीची अगतिकता राज ठाकरेपेक्षा उद्धव ठाकरेंनीच जास्त दाखवली असं स्पष्ट दिसतं. खरं तर राज ठाकरे हे भाजपचेच माणूस असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरेंनी जर भाजपची चाल वेळेत ओळखली असती तर खरा गेम त्यांच्या लक्षात आला असता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबतची महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती. भाजपसह महायुतीची दाणादाण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली होती. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेत काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांची युती झाली तर दलित आणि मुस्लिम मतांचा मोठा एक गठ्ठा उद्धव ठाकरेंकडे जाईल ही भीती भाजपला होती. मुंबई हातची जाऊ नये म्हणूनच भाजपने राज ठाकरेंना हळूच उद्धव ठाकरेंच्या तंबूत पाठवलं, अशा चर्चा सुरू झाल्या. मराठी मुद्दा पुढे करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली. परिणामी मुस्लिम आणि दलित मतांमध्ये विभाजन झालं. काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या मतांमध्ये फाटाफूट झाली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला. जर उद्धव ठाकरेंनी वेळेत भाजप आणि राज ठाकरेंचे ठोकताळे ओळखले असते तर कदाचित हा सगळा गेम आधीच उघड झाला असता. उद्धव ठाकरे हळूहळू या ट्रॅपमध्ये कसे अडकत गेले हे समजून घेण्यासाठी हा मुद्दा नीट समजून घेणं गरजेचं आहे. बघा, या तारखा लक्षात ठेवा, कारण इथूनच सगळा गेम सुरू होतो. 19 मार्च 2024 या दिवशी राज ठाकरे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात. या भेटीनंतर लगेचच मनसे लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा रंगू लागतात. फक्त 2 दिवसांनी 21 मार्चला दिल्लीहून परतल्यानंतर राज ठाकरे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. म्हणजे दिल्लीत शहा, मुंबईत शिंदे फडणवीस, सगळ्या भेटी एकाच साखळीतल्या दिसतात. यानंतर पुढची महत्वाची तारीख येते 9 एप्रिल 2024. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतात. एक राजकीय पक्ष दुसऱ्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा देतो. ही खूप मोठी राजकीय खेळी होती. हा बिनशर्त पाठिंबा नेमकं का दिला हे पुढे स्पष्ट होत जातं. आता तारीख लक्षात ठेवा, 16 एप्रिल 2025. याच दिवसापासून उद्धव ठाकरे कसे गंडवले गेले याचं चित्र समोर येतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन डिनर डिप्लोमसी करतात. भेटीचं ठोस कारण सांगितलं जात नाही आणि विशेष म्हणजे याच दिवशी महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर होतो. नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी तिसरी भाषा म्हणून सक्तीची केली जाते. याच मुद्द्यावरून मराठी अस्मिता, भाषा आणि भावना पुढे येतात आणि इथूनच उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा तसेच पुढच्या राजकीय ट्रॅपचा पाया रचला जातो. असं चित्र हळूहळू स्पष्ट होत जातं. इथूनच ट्रॅप बंद होत जातो आणि उद्धव ठाकरे त्यात अडकले जातात. 17 एप्रिलला राज ठाकरे हिंदी सक्तीच्या GRला तीव्र विरोध करत सर्व मराठी जनतेने एकत्र येण्याचं आवाहन करतात. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येतो. फक्त 2 दिवसांनी 19 एप्रिलला महेश मांजरेकर यांच्या शोमध्ये राज ठाकरेंची मुलाखत घेतात. या मुलाखतीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पाळी देत मराठी माणसांसाठी आमचं वास क्षुल्लक आहे असं विधान करतात. हे विधान म्हणजे थेट युतीचे संकेत होते. एक स्पष्ट हिंट सोडली जाते. हीच हिंट कशी उद्धव ठाकरेंना ट्रॅपमध्ये ओढते हे नीट समजून घ्यायला हवं. राज ठाकरेंनी साथ दिल्यानंतर उद्धव ठाकरेंही पुढे त्यांना साथ देतात. परिणामी 5 जुलै रोजी मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधूंचा संयुक्त मेळावा होतो.
याच ठिकाणी उद्धव ठाकरे महायुतीच्या ट्रॅपमध्ये अक्षरशः अडकतात. कारण मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणाचा संपूर्ण खेळ इथूनच आकार घ्यायला लागतो. पुढे 11 डिसेंबर 2025 एका सार्वजनिक कार्यक्रमात राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकत्र दिसतात. त्यानंतर 21 डिसेंबर 2025 ला राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर येतं. या भेटीचा थेट संबंध आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीशी जोडला जातो आणि शेवटची महत्त्वाची तारीख 7 जानेवारी 2026. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगते. हा सगळा घटनाक्रम एकत्र पाहिला तर उद्धव ठाकरे या संपूर्ण राजकीय खेळात कसे हळूहळू गंडवले गेले याची स्पष्ट कल्पना येते. उद्धव आणि राज युती हीच भाजपची खरी मास्टर स्ट्रोक ठरली. लोकसभेत जे घडलं तेच चित्र मुंबई महानगरपालिकेत निर्माण होऊ नये ही भाजपची स्पष्ट रणनीती दिसते. जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले नसते तर उद्धव ठाकरे नक्कीच काँग्रेससोबत ठाम राहिले असते. त्यातून मतांचं मोठं पोलरायझेशन झालं असतं जे भाजपला अजिबात नको होतं. त्यामुळेच उद्धव राज युती घडवून आणणं ही भाजपची खरी खेळी होती असं अनेकांना वाटतं. राज ठाकरेंवर सुपारीबाज असल्याची टीका केली जाते. निवडणुकीच्या काळात पक्ष भाड्याने देतात अशी टोकाची टीकाही होते. ही टीका योग्य की अयोग्य हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे. पण एक वास्तव नाकारता येत नाही. भाजपला राज ठाकरे महायुतीत नको असले तरी वेळोवेळी भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतला आहे. कधी कोकणातील पदवीधर मतदारसंघात उमेदवार न देणं तर कधी विधानसभेत मतांची विभागणी करण्याचं राजकारण. या सगळ्या माध्यमातून भाजपने अप्रत्यक्षपणे मनसेचा उपयोग करून अनेक टार्गेट पूर्ण केले. राज यांच्या मागे जाण्याची उद्धव ठाकरेंची अगतिकता समजू शकते. पण राज ठाकरेंनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं आहे की उद्धव ठाकरे सोबतची युती ही केवळ मुंबई महानगरपालिकेपुरतीच मर्यादित होती. विषय तेवढाच आणि सगळा राजकीय खेळ ही तिथेच केंद्रित होता. उद्धव ठाकरे किती काळ एका व्यक्तीच्या मागे वाहून जाणार हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. राज ठाकरेंचं राजकारण महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलं आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडच्या मर्यादित चौकटीत अडकून न राहता उद्धव ठाकरेंनी वेगळ्या पर्यायांची चाचपणी करायला हवी होती. हे वास्तव आहे. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मागील 18 ते 20 वर्षात कधीच कायमस्वरूपी जुळून येऊ शकले नाहीत. मनसेला तेव्हाही मर्यादित जागा मिळाल्या. आजही परिस्थिती फार वेगळी नाही. तरीही जर दोघे काही ठराविक तत्वांवर एकत्र आले तर महाराष्ट्राला ठाकरेंशिवाय पर्याय नाही. हे विधान सुद्धा काही अंशी खरे ठरू शकतं. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी खरी अडचण समोर आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका एकमेकांशी जुळणाऱ्या नव्हत्या. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम भोंगे उतरवलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका भविष्यात टॅकल करणं अवघड होतं. याच कारणामुळे कदाचित काँग्रेस आणि राज ठाकरे जुळू शकले नाहीत. तसेच उद्धव आणि राज ठाकरे सुद्धा पूर्णपणे एकत्र येऊ शकले नाहीत. राज ठाकरेंनी परप्रांतीयांबाबत घेतलेली भूमिका हे सुद्धा एक मोठं कारण आहे ज्यामुळे भाजप आणि राज ठाकरे पूर्णपणे जुळू शकले नाहीत. त्यामुळे मनसेचा पक्ष नेहमीच लटकवलेल्या अवस्थेत राहतो. कोणाला तो कापायचा, कोणाला वापरायचा एवढंच ठरलेलं असतं. पण सध्याच्या घडीला जर मुंबई महानगरपालिकेपुरता विचार केला तर अनेकांच्या मते एकच निष्कर्ष पुढे येतो. फडणवीसांच्या गेमचा खरा वजीर राज ठाकरे होते का हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. हा सगळा खेळ योगायोग नव्हता तर प्लॅनिंगशीर चक्रव्यूह होता. गेल्या 2-2.5 वर्षापासून एक ठराविक रणनीती आखली गेली होती. एक आरोप आता ठळकपणे केला जातो. कधी हिंदी सक्तीचा मुद्दा उभा करून ठाकरे गटाला हिंदी विरोधात उभं करणं, कधी भोंग्याचा मुद्दा पुढे करून त्यामागे राज ठाकरेंना उभं करणं, तर कधी मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उभा करून अमराठी मतं आपल्या बाजूने मिळवणं. हे सगळं फडणवीसांनी आखलेलं चक्रव्यूह होतं असं म्हटलं जातं. आणि या एकाच ट्रॅकवर उद्धव ठाकरे हळूहळू अडकत गेले. फरक इतकाच की या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरेंना ओढण्यासाठी राज ठाकरेंनीच त्यांचा हात धरला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. दाखले, भेटी, चर्चा अनेक गोष्टी या संशयाला बळ देतात. म्हणूनच राज ठाकरे हे फडणवीसांच्या बी टीमचे वजीर होते का हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातो. हे आरोप असोत किंवा केवळ चर्चा, पण येत्या काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र राहतात की नाही यावरून खरी चित्र स्पष्ट होईल. कल्याण डोंबिवलीतील युतीनंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत केलेले वक्तव्यही या चर्चांना अधिक धार देणारी ठरलेली आहेत. आता प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, हा सगळा ट्रॅप तुम्ही कसा पाहता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेवटपर्यंत एकत्र राहतील का की पुन्हा एकदा नवा ट्रॅप आखला जाईल? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच राजकीय विश्लेषणात्मक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी उमेश मुंबईवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.